आपण सगळे लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत. उंबरठ्यावर बसू नका. पण कधी विचार केला आहे का? का बसू नये? तो फक्त दगडाचा तुकडा आहे का, की त्या जागेशी काहीतरी अदृश्य जोडलेला आहे? जुन्या लोकांचा असा विश्वास होता की उंबरठा हा घरात येणाऱ्या भाग्याचा पहिला स्पर्श असतो आणि जर त्या जागेचा अनादर झाला तर समृद्धी दारातच थांबते. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे ज्यात एका माणसाने फक्त उंबरठ्यावर बसून स्वतःचं भाग्य कसं अडवलं आणि एका रात्री त्याच्या दाराशी कोण उभं होतं हे ऐकल्यावर तुम्ही कधीही उंबरठ्यावर बसणार नाही. गावात एक जुना समज होता. घराचा उंबरठा हा फक्त दगड नसतो, तो देवत्वाचा पहिला स्पर्श असतो. ज्या क्षणी कोणी घरात पाऊल ठेवतो त्याआधी त्याचा स्पर्श उंबरठ्याला होतो. म्हणूनच जुन्या काळी लोक उंबरठ्याला नमस्कार करत असत, कारण त्यांना वाटायचं हेच ते स्थान आहे जिथून दैवी शक्ती घरात प्रवेश करतात. संध्याकाळची वेळ विशेष मानली जायची. सूर्य अस्ताला जाताना घराघरात दिवा लावला जायचा. त्यावेळी उंबरठा स्वच्छ धुतला जाई, रांगोळी काढली जाई आणि तुळशीसमोर अगरबत्ती पेटवली जाई, कारण असा विश्वास होता की संध्याकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरतात आणि ज्या घरात स्वच्छता, शांतता आणि आदर दिसतो तिथे त्या थांबतात. संध्याकाळची वेळ विशेष मानली जायची. सूर्य अस्ताला जाताना घराघरात दिवा लावला जायचा. त्यावेळी उंबरठा स्वच्छ धुतला जाई, रांगोळी काढली जाई आणि तुळशीसमोर अगरबत्ती पेटवली जाई, कारण असा विश्वास होता की संध्याकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरतात आणि ज्या घरात स्वच्छता, शांतता आणि आदर दिसतो तिथे त्या थांबतात. पण लोक अजून एक गोष्ट मानायचे. उंबरठ्यावर बसणे म्हणजे त्या अदृश्य शक्तीचा मार्ग अडवणे, कारण उंबरठा हा दोन जगांमधील सीमारेषा आहे. बाहेरचं जग आणि घराचं पवित्र अंतरंग. त्या सीमारेषेवर बसणं म्हणजे स्थिर राहणं, अडकून राहणं आणि घरात येणाऱ्या कृपेचा प्रवाह थांबवणं. जुन्या स्त्रिया म्हणायच्या, उंबरठा हा लक्ष्मीचा पाय ठेवण्याचा पहिला बिंदू आहे. तो नेहमी मोकळा, स्वच्छ आणि आदराने राखला पाहिजे. आणि हाच तो पाया होता ज्यावर पुढे एक अशी घटना घडणार होती ज्याने एका माणसाचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. घराचा उंबरठा हा फक्त दगडाचा तुकडा नसतो, तो एक अदृश्य सीमारेषा असतो. बाहेरचं जग म्हणजे संघर्ष, व्यवहार, स्पर्धा आणि घराचा अंतरंग म्हणजे शांती, प्रेम आणि आश्रय. या दोन्ही जगांच्या मध्ये जो बारीकसा भाग असतो तोच उंबरठा. जुन्या ग्रंथांमध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक घराची एक ऊर्जा असते. जेव्हा कोणी घरात प्रवेश करतो तेव्हा त्या ऊर्जेचा पहिला स्पर्श उंबरठ्यावर होतो. म्हणूनच पूर्वी लोक उंबरठा ओलांडताना पायाने हलके स्पर्श करून आत जात असत, जणू परवानगी घेत आहेत असा भाव. उंबरठा म्हणजे थांबण्याचं नाही, तर ओलांडण्याचं स्थान आहे. तो सांगतो, जीवनात जर प्रगती हवी असेल तर सीमारेषा पार करावी लागते. पण जेव्हा एखादा माणूस त्या सीमारेषेवर बसतो तेव्हा तो नकळत एका विचित्र अवस्थेत अडकतो. ना पूर्ण बाहेर, ना पूर्ण आत, ना संघर्षात पुढे, ना शांततेत स्थिर. म्हणूनच पूर्वज म्हणायचे, उंबरठ्यावर बसू नये, कारण ते प्रतीक आहे अडथळ्याचं, जिथे भाग्याचा प्रवाह थांबतो आणि माणूस स्वतःच्या तक्रारींमध्ये अडकून बसतो. काही जण तर असंही मानतात की उंबरठा हा त्या पवित्र क्षणाचा साक्षीदार असतो ज्यावेळी माता लक्ष्मी घरात प्रवेश करतात, आणि म्हणूनच तो मार्ग नेहमी स्वच्छ, मोकळा आणि आदराने ठेवला पाहिजे. त्या गावात राहायचा एक माणूस, नामदेव. तो वाईट नव्हता, पण तो थकलेला होता. कधीकाळी तो खूप स्वप्न पाहायचा, छोटंसं दुकान, आईसाठी सोन्याची बांगडी आणि घरात नेहमी हसू. पण आयुष्याने त्याला वारंवार पाडलं. एकदा दुकानात तोटा झाला, मग कर्ज वाढलं आणि त्याच वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालं. घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली, पण नशीब जणू त्याच्याशी खेळत होतं. जिथे हात घालायचा तिथे अपयश. हळूहळू तो बदलत गेला. पूर्वी देवासमोर दिवा लावणारा नामदेव आता देवाकडे पाहूनही रागाने डोळे फिरवायचा. संध्याकाळ झाली की तो घराचा उंबरठ्यावर बसायचा, हातात डोकं धरून, आणि एकच वाक्य म्हणायचा, माझ्या वाट्याला असंच का? त्याची आई शांतपणे सांगायची, बाळा, उंबरठ्यावर बसू नकोस, तिथे तक्रार करू नकोस. पण नामदेवच्या मनात एक गाठ तयार झाली होती. त्याला वाटायचं, देवाला माझी काळजीच नाही, मग मी का नियम पाळू? त्याच्या मनातली वेदना इतकी खोल होती की त्याला कळलंच नाही. तो रोज उंबरठ्यावर बसून फक्त दार अडवत नव्हता,
तर स्वतःच्या आशेचाही मार्ग अडवत होता. त्याच्या डोळ्यांत राग होता, पण त्या रागामागे एक भीती होती की कदाचित मीच अपयशी आहे. आणि त्या भीतीच्या सावलीत एक अशी रात्र जवळ येत होती ज्यात त्याला कळणार होतं तो एकटा नाही. त्या दिवसानंतर नामदेवच्या आयुष्यात काही सूक्ष्म बदल दिसू लागले. संध्याकाळ होताच घराच्या दाराशी एक विचित्र शांतता पसरायची. गावात कुत्री भुंकत, लोक बोलत, पण त्याच्या उंबरठ्याजवळ आल्यावर जणू आवाज हरवून जायचा. एक संध्याकाळ सूर्य मावळत होता. आकाश नारिंगी करडं झालं होतं. नामदेव नेहमीप्रमाणे उंबरठ्यावर बसला होता, हातात अपयशाची जडता आणि ओठांवर तक्रार. तेवढ्यात त्याला जाणवलं, दाराच्या पलीकडे कुणीतरी उभं आहे. त्याने वर पाहिलं. एक वृद्ध स्त्री, साधी साडी, पाय अनवाणी. ती दाराच्या अगदी बाहेर उभी होती, पण आत पाऊल टाकत नव्हती. आई, आत ये ना, नामदेवने अनायासे म्हटलं. ती स्त्री हसली नाही, फक्त म्हणाली, मार्ग मोकळा आहे का? नामदेव चिडला. दार उघडं आहे, ये ना आत. ती शांतपणे म्हणाली, दार उघडं आहे, पण उंबरठा नाही. नामदेवला ते वाक्य समजलं नाही. तो उठणार इतक्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि घरातला दिवा थरथरला. त्याला एक मंद सुगंध जाणवला, कमळाचा. तो उठून उभा राहिला, पण पुढच्या क्षणी ती स्त्री तिथे नव्हती. फक्त उंबरठ्यावर हलकी ओल, जणू कुणाच्या पावलांचा स्पर्श झाला होता. त्या रात्री नामदेव झोपू शकला नाही. त्याच्या कानात सतत एकच वाक्य घुमत होतं, मार्ग मोकळा आहे का? दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच वेळ, पुन्हा तोच अनुभव, पुन्हा तीच सावली. आता मात्र वातावरणात काहीतरी वेगळं होतं. घरातल्या भिंतींवर सावल्या हलू लागल्या आणि उंबरठ्याजवळ उभं राहिलं की एक थंड स्पर्श जाणवायला लागला. नामदेवच्या मनात भीती शिरू लागली, पण त्याच्या अहंकाराने त्याला बसून राहायला भाग पाडलं. त्याला माहीत नव्हतं, ही फक्त सुरुवात होती. ती तिसरी रात्र होती. आकाश काळं, अमावस्येचं. गाव झोपलं होतं, पण नामदेवच्या मनात वादळ होतं. तो पुन्हा उंबरठ्यावर बसला होता, हट्टाने. आज काहीही झालं तरी मी उठणार नाही, तो पुटपुटला. मध्यरात्र झाली. अचानक दार आपोआप हलकसं किणकिणलं. वारा सुटला, पण थंड नव्हता, सुगंधी होता. कमळाचा गंध घरभर पसरला. नामदेवचं हृदय जोरात धडधडू लागलं. दाराबाहेर पुन्हा तीच स्त्री उभी होती, पण आता काहीतरी वेगळं होतं. तिच्या भोवती मंद सोनेरी प्रकाश होता. तिचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते, जणू प्रकाशावर उभे होते. ती शांत आवाजात म्हणाली, नामदेव, 3 वेळा मी तुझ्या दाराशी आले. पहिल्यांदा संधी बनून, दुसऱ्यांदा दान मागून, तिसऱ्यांदा सत्य सांगण्यासाठी. नामदेव थरथरला. तू कोण आहेस? ती पुढे आली, पण उंबरठ्याजवळ थांबली. मी आत येऊ शकत नाही, जोपर्यंत तू मार्ग मोकळा करत नाहीस. अचानक घरातल्या दिव्यांची ज्योत तेजस्वी झाली. उंबरठ्यावर एक कमळ उमललं. त्या स्त्रीचं रूप बदलू लागलं. साधी साडी सुवर्ण वस्त्रांत परिवर्तित झाली. कपाळावर तेज, हातात कमळ. ती होती माता लक्ष्मी. नामदेवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो खाली कोसळला. माझ्यावर रागवू नका, मी फक्त थकलेलो होतो. लक्ष्मीचा आवाज आता कोमल पण ठाम होता. मी तुझ्यावर कधी रागवले नाही, पण तू रोज उंबरठ्यावर बसून तुझ्या तक्रारींनी माझा मार्ग अडवला. उंबरठा म्हणजे दाराचं हृदय. इथे बसणारा माणूस स्वतःचं भाग्य थांबवतो. नामदेव रडत म्हणाला, मग मला काय करावं लागेल? लक्ष्मी म्हणाल्या, उठ, दार ओलांड, तक्रारी सोड आणि प्रयत्नाला सुरुवात कर. मी तिथेच वास करते जिथे मार्ग मोकळा असतो. त्या क्षणी प्रकाश संपूर्ण घरभर पसरला आणि पुढच्या क्षणी सर्व शांत. सकाळी नामदेव जागा झाला. ते स्वप्न होतं का? पण उंबरठ्यावर अजूनही कमळाच्या पाकळ्या होत्या आणि त्याचं मन पहिल्यांदाच हलकं होतं. सकाळ झाली तेव्हा नामदेव उंबरठ्यासमोर बराच वेळ शांत उभा होता. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, हा दगड नाही, हा प्रवेशद्वार आहे. त्याने पाणी आणलं, उंबरठा स्वच्छ धुतला, हलकी रांगोळी काढली, दिवा लावला आणि हात जोडले. त्या क्षणी त्याला कळलं, समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही. घरातली शांतता, मनातला विश्वास आणि प्रयत्नाची तयारी हाच खरा लक्ष्मीचा वास आहे. धर्मात उंबरठ्याला इतकं महत्त्व का दिलं जातं
याचं उत्तर त्याला त्या रात्री मिळालं होतं. कारण उंबरठा हा 2 अवस्थांमधला क्षण असतो. अज्ञान आणि जाणीव, तक्रार आणि कृती, भीती आणि विश्वास. तो दिवसापासून नामदेवने एक नियम केला की संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळी तो कधीही उंबरठ्यावर बसणार नाही. तो त्या जागेला नमस्कार करेल, कारण तिथूनच दैवी कृपा घरात प्रवेश करते. त्याला आठवत होतं त्या रात्रीचं तेजस्वी रूप. माता लक्ष्मी ज्या म्हणाल्या होत्या, मी तिथेच राहते जिथे आदर आणि प्रयत्न असतो. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. पण तो बदल चमत्काराने नाही, तर वृत्ती बदलल्याने झाला. गावात लोक अजूनही मुलांना सांगतात की उंबरठ्यावर बसू नका. पण आता नामदेव हसून एक वाक्य जोडतात, उंबरठ्यावर बसू नका, कारण ते फक्त दाराचं नाही, तुमच्या नशिबाचंही प्रवेशद्वार आहे. नामदेवच्या आयुष्यात बदल झाला तो फक्त एका दर्शनामुळे नाही, तर एका जाणीवेमुळे. त्याला समजलं, उंबरठा हा बाहेर आणि आत यांच्यातली रेषा नाही, तो जुना मी आणि नवा मी यांच्यातली सीमारेषा आहे. जीवनात प्रत्येकजण एखाद्या उंबरठ्यावर बसलेला असतो. कोणी भीतीच्या उंबरठ्यावर, कोणी अपयशाच्या उंबरठ्यावर, कोणी अहंकाराच्या उंबरठ्यावर. आणि आपण तिथेच बसून राहतो. ना पूर्णपणे मागे जातो, ना धाडसाने पुढे पाऊल टाकतो. उंबरठ्यावर बसणं म्हणजे अडकून राहणं. तो क्षण असतो जिथे आपण निर्णय घेत नाही, जिथे आपण म्हणतो कधीतरी बदलेल, पण स्वतः उठत नाही. त्या रात्री जेव्हा माता लक्ष्मी उंबरठ्याजवळ थांबल्या, ते फक्त दार बंद असल्यामुळे नव्हतं, तर नामदेवच्या मनातली दारं बंद होती म्हणून. समृद्धी म्हणजे फक्त धन नाही, समृद्धी म्हणजे धैर्य, स्पष्टता आणि पुढे जाण्याची तयारी. धर्म आपल्याला सांगतो, दैवी शक्ती नेहमी तयार असतात, पण त्या जबरदस्तीने घरात येत नाहीत. मार्ग आपणच मोकळा करावा लागतो. उंबरठा म्हणजे तो क्षण जिथे आपण ठरवतो की तक्रारींच्या सावलीत बसायचं की प्रकाशात पाऊल टाकायचं. कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.